श्रीराम. साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहरील लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम, असं भजन करीत आणि बम बोले हर हर महादेव, पार्वती पते हर हर महादेव असा गजर करीत यात्रा केदारनाथला पोहोचली. सर्वांनीच भक्तिभावाने केदारनाथाचे दर्शन घेतले. केदारेश्वर हे 12 ज्योतिर्लिंग स्तोत्रातील 11व्या क्रमांकावर असणारं हिमालयातील ज्योतिर्लिंग. केदारनाथ हे रुद्रप्रयाग जिल्ह्यात हिमालयातील केदार शृंगावर 3580 मीटर म्हणजे 11,755 फूट उंचीवर मंदाकिनीच्या किनाऱ्यावर स्थित आहे. नरनारायणाच्या प्रार्थनेने भगवान शंकर या केदार शृंगावर प्रगट झाले होते. महाभारताच्या युद्धात गोत्रसंहार झाला म्हणून युधिष्ठिराचं मन अशांत झालं. तेव्हा घडलेल्या पातकाचं क्षालन व्हावं म्हणून पांडव हिमालयात भगवान शिवाच्या दर्शनास आले, परंतु शिवांनी त्यांना दर्शन दिले नाही. भगवान शंकराचा शोध घेत पांडव या केदार शृंगावर आले, परंतु त्यावेळी भगवान शंकराने बैलाचं रूप घेऊन तिथे असलेल्या इतर गाई बैलात ते मिसळले. भीमाच्या हे लक्षात आलं. पांडवांची आराधना सुरूच होती. शेवटी भीमाने आपले रौद्ररूप धारण करून 2 पर्वतावर आपले 2 पाय ठेवले. इतर जनावरे गाई बैल पायाखालून निघून गेली, परंतु शिवांना पायाखालून जावं वाटेना. तेव्हा ते अंतर्धान होऊ लागले. तेव्हा पांडवांना त्यांची पाठ दिसली. त्यांच्या पाठीचा आकार म्हणजे हे शिवलिंग आहे, तर मस्तक नेपाळमधील काठमांडूला आहे. नंतर पांडवांच्या तपश्चर्येने संतुष्ट होऊन शिवांनी त्याला दर्शन दिलं. पुढे जन्मेजयाने या मंदिराची निर्मिती केली. आद्य शंकराचार्यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. हे ज्योतिर्लिंग स्वयंभू असून 4 हात लांब व 1.5 हात जाडीचं आहे. श्री महाराजांनी या ज्योतिर्लिंगाला लघुरुद्राचा अभिषेक केला. महानैवेद्य होऊन सर्वांनी भोजन प्रसाद घेतला. केदारनाथला गारांचा पाऊस झाल्यामुळे 30 व 31 तारखेला इथे यात्रेचा मुक्काम झाला. दिनांक 1 जून 1974ला यात्रा केदारनाथाचे दर्शन घेऊन परत गौरीकुंडास आली. सर्व बसगाड्या तिथेच होत्या. तेथे भोजन प्रसाद घेऊन सोनप्रयागवरून साधारण 150 किलोमीटरचा प्रवास करून यात्रा पिपळकोटीस आली. तेथे यात्रेचा मुक्काम झाला. दिनांक 2 जून 1974ला सकाळी यात्रेने बद्रीनारायण धामाकडे प्रयाण केले. तेथून साधारण 35-36 किलोमीटरवर आद्य शंकराचार्यांनी स्थापित केलेला ज्योतिर्मठ आहे, परंतु अपभ्रंश होऊन आज त्याला जोशीमठ म्हणूनच ओळखतात. हिमालयातील अनेक साधू इथे येत असतात. तिथे माध्यांनी सर्वांस भोजन प्रसाद मिळतो. येथे एक नरसिंहाचे मंदिर आहे. भारतीय भूदलाची एक मोठी छावणीही इथे आहे. सर्वांनी आद्य शंकराचार्यांचा हा ज्योतिर्मठ पाहिला व नरसिंहाचे दर्शन घेऊन यात्रा बद्रीनारायण या धामाला आली. येथे आलेले अनेक भक्त जय बद्री विशाल म्हणून सारखं बद्रीनाथाचा जय जयकार करीत होते. येथे गरम पाण्याचे 2 कुंड आहेत. सर्वप्रथम यात्रेकरूंनी तेथील तप्तकुंडाचे स्नान करून बद्रीनारायणाचा जय जयकार करीत बद्रीनारायणाचे दर्शन घेतले. बद्रीनारायणाच्या दर्शनाने सर्वांचाच शिणभाग नाहीसा होऊन सर्व यात्रेकरू अत्यंत आनंदित झाले. श्री बद्रीनारायणाला सुखरूपपणे पोहोचल्याचाही आनंद होताच. हे भूलोकीचे वैकुंठ धाम आहे. प्रत्येक हिंदू मनुष्याला आयुष्यात एकदा तरी या भूवैकुंठ धामाला येऊन नारायणाचे दर्शन घ्यावे अशी इच्छा असते. येथे व्यासपूजन करून सर्वांनी नर आणि नारायण या 2 पर्वतांचे दर्शन घेतले. नर आणि नारायण या 2 पर्वताच्या मध्ये असलेल्या पर्वतावर आणि अलकनंदेच्या किनाऱ्यावर हे बद्रीनारायणाचे मंदिर आहे. येथे नर नारायण, महालक्ष्मी, कुबेर आणि उद्धव यांच्या मूर्ती आहेत. तप्तकुंडाच्या स्नानाने सर्व पापापासून मुक्ती होते आणि तेथे असलेल्या ब्रह्मकपाळ नावाच्या कुंडावर तर्पण केल्याने पितरांना स्वर्गप्राप्ती सांगितली आहे. तेथे अनेक भक्तांनी तर्पण विधीही केले. येथे ठरल्याप्रमाणे 2 दिवस यात्रेचा मुक्काम झाला. हे या त्रिधाम यात्रेतील दुसरे व महत्त्वाचे आणि यात्रा करण्यास अत्यंत कठीण असणारे असे धाम होते.
3500 मीटर उंचीवर असणारे बद्री केदार आणि 3000 मीटर उंचीवर असणारं हे बद्रीनारायण या दोन्ही ठिकाणी कडाक्याची थंडी होती. या थंडीने रक्त गोठून जाते की काय अशी भीती सर्वांनाच वाटत होती. दिनांक 4 जून 1974ला बद्रीनारायणाचा जयजयकार करीत यात्रा परतीच्या प्रवासास निघाली. बद्रीनारायण ऋषिकेश या परतीच्या प्रवासात रुद्रप्रयागला मंदाकिनी व अलकनंदेचा संगम पाहिला. पुढे देवप्रयाग येथे अत्यंत विलोभनीय असा अलकनंदा व भागीरथीचा संगम पाहिला. येथे अलकनंदा शांत तर भागीरथी खळाळून वाहणारी आहे. पुढे हिला गंगा म्हणून संबोधतात. येथून ऋषिकेश पुढे 70 किलोमीटर आहे. बद्रीनारायण ऋषिकेश ते हरिद्वार असा 2 दिवस प्रवास करून यात्रा 5 तारखेला हरिद्वारला मुक्कामी आली. दिनांक 6 जून 1974ला श्री सद्गुरू रामरायाला नैवेद्य करून सर्वांनी भोजन प्रसाद घेतला आणि यात्रा हरिद्वार सोडून प्रभू श्री रामचंद्राचे आणि त्यांची जन्मभूमी अयोध्येचे दर्शन घेण्यासाठी अयोध्येच्या दिशेने मार्गस्थ झाली. आता हिमालयातील प्रवास संपून मैदानी प्रदेशातील प्रवास सुरू झाला होता. साधारण 630 किलोमीटरचा प्रवास करून यात्रा 7 जून 1974ला सकाळी अयोध्येस येऊन पोहोचली. येथे असणाऱ्या काळाराम मंदिरात यात्रेचा मुक्काम झाला. श्री रामरायाचं दर्शन झालं. असो साधक हो, भक्तांनी परमपूज्य श्री प्रल्हाद महाराजांसोबत केलेली श्री बद्रीनारायण यात्रा आपण पुढील भागात देखील ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.